नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आज आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे बघत आहोत। बघा, तलाठी भरती 2023 मध्ये तुम्हाला 90 पेक्षा जास्त गुण जर हवे असेल तर काय स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे, कसा आपण अभ्यास करायला पाहिजे, कोणती पुस्तके, कोणते टॉपिक, ह्या सगळ्यांवर अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर, महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण डिस्कस करणार आहोत। सुरुवातीला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा। फक्त सबस्क्राइब केलं तर तुम्हाला पुढच्या नोटिफिकेशन मिळत नाही, घंटीचं बटन दाबून ऑलवर सेट करणं अपरिहार्य आहे, तेव्हा तुम्हाला संपूर्ण पुढच्या नोटिफिकेशन मिळेल, हे लक्षात घ्या। चला सुरुवातीला सांगू इच्छितो, हा जो आहे हा आपल्या ॲपचा लोगो आहे आणि हे प्ले स्टोअरला तुम्हाला काय म्हणून सांगा ॲप मिळेल। आपल्या ॲपमध्ये तलाठी भरती स्पेशल सर्व विषय, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी आणि संपूर्ण सामान्य ज्ञान फक्त आणि फक्त निव्वळ TCS पॅटर्ननुसार आपण फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच कंडक्ट करतो आहे। तिथे सगळे लेक्चर रेकॉर्डेड टाकलेले आहेत, सर्व लेक्चर रेकॉर्डेड आहे आणि सर्व लेक्चर दररोज तुम्हाला 4 तास लाईव्ह सुद्धा मिळतात, म्हणजे रेकॉर्डेड अवेलेबल आहे, सोबतच 4 तास सर्व विषयांचे लेक्चर लाईव्ह मिळतात। बॅच परचेस करण्यासाठी तुम्हाला ॲपमध्ये जावं लागेल। आणि दुसरी गोष्ट, आपल्या ॲपमध्ये संपूर्ण लक्षात घ्या, आता ॲपमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला असं ॲपमध्ये पेज काय सांगा खुलेल आणि त्याच्यामध्ये बघा, तुम्ही इथे समजा ऑल बॅचेसमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तलाठी भरतीची बॅच मिळेल, तिकडे काय सांगा तलाठी भरतीची बॅच घेता येईल, त्याच्यामध्ये संपूर्ण रेकॉर्डेड मिळेल आणि काय म्हणून सांगा तुम्हाला तर लाईव्ह सुद्धा मिळेल। आणि एक दुसरी गोष्ट परत मला सांगायची आहे, ती तुम्हाला इथे लक्ष द्या थोडंसं। हां, तर हे बघा, इथे जर समजा तुम्ही तलाठी भरतीला जर समजा व्ह्यू केलं तर तलाठी भरतीला व्ह्यू केल्याच्या नंतर इथे तुम्हाला सर्वच्या सर्व काय सांगा रेकॉर्डेड कंटेंट मिळेल। मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, संपूर्ण इंग्रजी व्याकरण आणि संपूर्ण सामान्य ज्ञान। आणि त्याच्यासोबतच एक गोष्ट परत सांगायची आहे मला, ती गोष्ट थोडीशी लक्षात घ्या की इथे नोट्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण पेपर टाकलेले आहेत। हे बघा, या ठिकाणी इथे काय म्हणते सांगा 2011 पासूनचे पेपर तलाठी भरतीचे, हे सर्व पेपर तुम्हाला फ्री आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणीही ॲप डाउनलोड करू शकता। 11, 12, 13, 14, 15 लक्षात घ्या। आणि इथे काय म्हणून सांगा 16चे वगैरे इकडे सगळे पेपर आपण या ठिकाणी काय सांगा ॲड केलेले आहेत। तर आता बघा, 19चे झालेले सगळे ऑनलाईन पेपर आपल्या ॲपमध्ये आपण सेट केलेले आहे, हे मला सांगायचं आहे। बघा, सोबतच इतरही लोकांनी ॲप डाउनलोड करून इकडे पोलीस भरतीचे सर्व पेपर आहे, पुरवठा निरीक्षकचे पेपर आहे, वनरक्षकचे पेपर आहे, DMERचे पेपर आहे, तर असे सर्वच्या सर्व काय म्हणून सांगा पेपर सुद्धा ॲपमध्ये फ्री आहे, मोफत आहे। तर कृपया बघा, आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया की आपल्याला कशा पद्धतीनं इथे अभ्यास करायचा आहे, तो महत्त्वाचा मुद्दा। तर ही बघा, 999 रुपयात सर्व विषय कंप्लीट काय सांगा लाईव्ह मिळेल अशी बॅच आपण या ठिकाणी तुम्हाला देतो आहे, हा मुद्दा। चला, तर आता बघा, म्हणजे सिलेबस खूप मोठा आहे। हे बघा, आपल्याला संपूर्ण सिलेबसचा अभ्यास करायचा नाहीये, आपल्याजवळ काय सांगा वेळ कमी आहे, हे मला सांगायचं आहे। जसं आपण एखाद्या विषयाचा जर समजा इंग्रजीबद्दल जर बोलतो म्हटलं तर त्याच्यापैकी तुम्हाला काय निवडायचं आहे, कसं निवडायचं आहे, कोणत्या कंटेंटवर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहे, कोणत्या कंटेंटवर अजिबातच प्रश्न विचारलेले नाही आहे, म्हणजे TCSचा मूड काय आहे हे तुम्हाला समजणं जरुरी आहे। बघा, आता टेन्स ह्या चॅप्टरवर जवळपास 60 क्वेश्चन झालेले आहेत, म्हणजे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका चाळण्याचा आम्ही प्रयत्न केला। ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसवर आपण जर बघतो म्हटलं 57 क्वेश्चन आहे, वर्बवर 19 क्वेश्चन, प्रिपोजिशन 56 क्वेश्चन आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट काय म्हणून सांगा 80 क्वेश्चन आहे। आता बघा, आर्टिकलवर 28, सिनोनिम 55, अँटोनिम 58, इडियम फ्रेजेस काय सांगा 115 क्वेश्चन, वन वर्ड सबस्टिट्यूशन ह्याच्यावर 78 क्वेश्चन आणि स्पेलिंग्सवर काय सांगा 66 क्वेश्चन आहे आणि त्याच्या सोबतच काय सांगा पॅरा जमलिंग याच्यावरही 66 क्वेश्चन आहे। तर असे हे टॉपिक झाले। मग आता आपला जो काय म्हणून सांगा ओढा असेल किंवा आपण जो अभ्यास करतो त्याच्यावर नेमकं डिस्क्रिप्टिव्ह आणि एकदम
प्रॉपर कसा करायचा हे पुढे सांगणार आहोत. फक्त तुम्हाला इथे काय सांगा, काही टॉपिकची मी सुरुवातीला ओळख करून देतोय. बघा, विरुद्धार्थी शब्द मराठी व्याकरणात गेलो 85 क्वेश्चन, समानार्थी शब्द 70 क्वेश्चन, लिंग विचार 60, वचन विचार 62, काळ व अर्थ काय सांगा 76 क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. आता प्रयोगावर सर किती क्वेश्चन दिलेले आहे बघा, प्रयोगावर काय म्हणून सांगा 67 क्वेश्चन या ठिकाणी दिले आहे. क्रियापद व क्रियापदाचे प्रकार 24, विशेषण 14, वाक्याचे प्रकार 52, साहित्य व साहित्यिक याच्यावर 54 क्वेश्चन. हा मुद्दा फार महत्वाचा. असा एकही पेपर नाही ज्याच्यामध्ये साहित्य आणि साहित्यिक याच्यावर प्रश्न विचारलेला नाही. नंतर आपण रिझनिंग मध्ये गेलो, तर्क व अनुमान खूप जास्त प्रश्न आहे, 90 प्रश्न आहे. दिशाज्ञान 43, रांगेतील स्थान 44, सांकेतिक भाषा 49, ब्लड रिलेशन ह्याच्यामध्ये 40 प्रश्न विचारले गेलेले आहे. बघा, अंकांचे कोडे, लयबद्ध अक्षर मालिका 67 प्रश्न, गणितीय कोडी 28 प्रश्न, इनपुट आउटपुट आपण काय सांगा 33 प्रश्न, तुलना, वजन, उंची, वय ह्याच्यावर काय सांगा 56 क्वेश्चन, कालमापनवर काय सांगा 20 क्वेश्चन. सांगायचं काय आहे, सिलेबस खूप मोठा असताना आपल्याला नेमकं त्याच्यातील काय करायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे आहे हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा, आता सुरुवात करूया आपण काय सांगा मराठी विषयापासून. आता मराठी विषयाचा तुम्ही अभ्यास करत असताना म्हणजे खूप मोठा फापट पसारा वापरू नका. तुम्ही रेग्युलर जी पुस्तकं वापरतात ती पुस्तके वापरा. म्हणजे आता TCS पॅटर्न म्हणजे लागू झाला तर TCS साठी काही अकांड प्रकांड किंवा वेगळा कंटेंट असेल हा मुद्दा अजिबात नाहीये. उलट तुम्हाला सांगतो TCS पॅटर्न म्हणजे तलाठीची परीक्षा TCS कंपनी घेते असं म्हटल्याबरोबर काय झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुस्तकं मार्केटमध्ये आली, तिसऱ्या दिवशी पुस्तकं मार्केटमध्ये आली. मला सांगा असं कधी होत असते का? लक्षात घ्या, म्हणजे मूळ पुस्तकाचं कव्हर पेज काढून त्याच्यावरच TCS IBPS छापून ती पुस्तकं मार्केटमध्ये आली. आपला विद्यार्थी वर्ग बिचारा अत्यंत काय सांगा भोळा असतो. पण एक कल्पना करा की एक रायटर 400-500 पेजेसचं पुस्तक तुम्हाला तो दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी लिहू शकते का? तर हे आपल्या डोक्यात असणं जरुरी आहे. म्हणून तुम्ही आजपर्यंत ज्या पुस्तकांचा अभ्यास करत आलेले आहे, जसे आपण इथे काय म्हणून सांगा वाळंबे सरमणा, मोरा वाळंबे यांचं पुस्तक, शिंदे सरांचं पुस्तक, तर ही जी पुस्तके तुम्ही जनरली वापरता हे कंटेंट आपल्याला जे करायचे आहे ते त्याच पुस्तकातून करायचे आहे. बघा, लक्षात घ्या, त्याच पुस्तकातून करत असताना मला सांगायचं आहे की त्याच्यामध्ये बारीक बारीक मुद्दे खूप दिले आहेत. जसं आता काय म्हणून सांगा आपण इथे वाळंबे सरांची अनुक्रमणिका बघतो म्हटलं तर 5-6 पेजेसची काय सांगा अनुक्रमणिकाच आहे. पण आता आपलं ते 5-6 पेजेस करायचे आहे का? तेवढंही कंटेंट करायचं आहे का? नाही, तेवढाही कंटेंट करायचा नाहीये. मग आपल्याला काय करायचं आहे बघा, तुम्हाला सांगतो, तर TCS ने कोणत्या टॉपिकवर भर दिला ते टॉपिक करायचे आणि त्याच्यापैकी सुद्धा कोणते करायचे आहे. बघा, आता इथं जर समजा आपण बघतो म्हटलं तर मराठी व्याकरण TCS विचारणारे टॉपिक पहिल्यांदा तेवढे आपण बघून घेऊ, लक्ष द्या, आणि मग त्याच्यावर काय सांगा डिस्कशन करू. जसं सिनोनिम समानार्थी शब्द दोन्ही भाषेमध्ये मराठीमध्ये इंग्रजीमध्ये 100% TCS त्याच्यावर काय करताय प्रश्न विचारताय आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारताय. म्हणून मग तुम्हाला सांगतो की आपण पूर्ण आपल्या सिलेबसमध्ये आपल्या अनुक्रमणिकेमध्ये जिथे समानार्थी शब्द आहे त्याला राईट करून घेणं जरुरी आहे आणि त्याला राईट करून घेतल्याच्या नंतर त्यातला एकही आपला प्रश्न चुकणार नाही ह्याची आपण त्या ठिकाणी काळजी घेणं जरुरी आहे. मग आता बघा, आपण पहिल्यांदा काय करायचं, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार हे जे टॉपिक TCS खूप सारे प्रश्न त्याच्यावर विचारताय ते टॉपिक पहिल्यांदा मार्क करून घ्यायचे, हा महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर बघा, इथे आपण जर समजा बघतो म्हटलं मग शब्दांचे प्रकार, शब्दांच्या जाती, त्याच्यामध्ये आपल्या 8 जाती असताना TCS जास्तीत जास्त कोणत्या शब्दांच्या जातीवर विचारताय? मग ते काय सांगा, नाऊनवर प्रश्न विचारताय, सर्वनामावर प्रश्न विचारताय, ऍडजेक्टिव्ह विशेषणावर प्रश्न विचारताय, क्रियापदावर प्रश्न विचारताय, क्रियाविशेषण अव्ययावर प्रश्न विचारताय, विभक्तीवर प्रश्न विचारताय, संधी व संधीचे प्रकार याच्यावर प्रश्न विचारताय, म्हणी व त्यांचे अर्थ याच्यावर प्रश्न विचारताय, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग याच्यावर प्रश्न विचारताय, शब्द समूहाबद्दल एक शब्द ह्याच्यावर प्रश्न विचारताय, विराम चिन्हावर प्रश्न विचारताय. मग मला सांगायचं काय आहे की हे जे कंटेंट आहे याच्यावर प्रश्न विचारत असताना हे बघा, ह्याच्यात काय करायचं, एक प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची एक काय सांगा स्ट्रॅटेजी असते. तर त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही काय सांगा तुमचा अभ्यास असणं जरुरी आहे. आपण जर समजा त्या स्ट्रॅटेजीला सोडून जर अभ्यास केला तर मी तुम्हाला सांगतो की अडचणी येतात आणि आपण काय म्हणून सांगा आपला स्कोर कमी होतो. मग स्कोर वाढवण्यासाठी कसं असते आता तुम्हाला सांगतो. जर समजा मराठी व्याकरणावर या ठिकाणी 25 प्रश्न विचारले जात असेल
तर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सांगायचा आहे की तुम्ही पुस्तकं वाचली, कोणताही क्लास केला तर तुमचे 22 प्रश्न आपोआपच बरोबर असतात, 20च्या वर प्रश्न काय सांगा बरोबर असतात. पण एक गोष्ट इथे मला सांगायची आहे की जो रिझल्ट असतो मित्रांनो, हे जे आपले 3 चुकणार आहे बघा, 25 पैकी समजा तुमचे 22 बरोबर आहे आणि तुमचे 2-3 प्रश्न चुकणार आहे, तर तुमचा रिझल्ट दादांनो या 3 प्रश्नामध्ये असतो, हे लक्षात ठेवा. मग एका विषयाचे 3, ह्या चुकणाऱ्या 3 मध्ये जर समजा तुमचे 1-2 प्रश्न बरोबर येत असेल तर असे अभ्यासक्रमाचे TCS ने 4 भाग केलेले आहे. मग हे 2 गुणिला काय म्हणून सांगा 4, तुमचे 8 प्रश्न जर इतरांपेक्षा अधिक बरोबर असेल तर आपला काय होतो सांगा रिझल्ट येतो. हा मुद्दा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून मग तुम्हाला सांगतो, जे बरोबर येत आहे ते बरोबर येतच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त TCS जे विचारताय तर त्याच्यावर आपला काय सांगा 100% फोकस असणे अत्यंत जरुरी आहे, हे स्वतःला सांगा, हे तुम्ही समजून घ्या. मग आता बघा इथे 3 गोष्टी असतात. तर एक काय सांगा अनुक्रमणिकेमधले टॉपिक, जे तुम्हाला काय सांगा कोणत्याही पुस्तकाच्या सिलेबसला जे तुम्हाला टॉपिक दिले आहेत तर त्याला आपण काय म्हणू, तर त्याला म्हणू आपण अनुक्रमणिकेमधले काय सांगा टॉपिक असं म्हणू. तर हे लक्षात घ्या. तर अनुक्रमणिकेमधले टॉपिक जे तुम्हाला काय सांगा अनुक्रमणिका मिळणार आहे बघा, विषय कोणता असू द्या, इथे काय म्हणून सांगा अनुक्रमणिका. प्रत्येक विषय पुस्तकामध्ये सर्वच्या सर्व कंटेंट ऍड केलेला असतो. अनुक्रमणिकेमधले टॉपिक, आपल्याला अनुक्रमणिकेमधले सर्व टॉपिक करायचे आहे का, तर याचा अर्थ नाही, वेळ भेटला तर करू आपण, पण याचा अर्थ याचं उत्तर काय सांगा नाही. आता दुसरी गोष्ट काय सांगा TCS विचारणारे टॉपिक, तर हे तुम्हाला हे 100% करायचे आहे, हे वारंवार करायचे आहे, हे कन्फर्म करायचे आहे. आता जसं मी बोर्डवर या ठिकाणी काय सांगा TCS विचारणारे टॉपिक या ठिकाणी काय सांगा लिहिले, तर अनुक्रमणिका काढा. पहिल्यांदा पुस्तकाची काय करा सांगा अनुक्रमणिका काढा आणि पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला जे TCS विचारताय तेवढे टॉपिक तुम्ही पेनाने, पेन्सिलने, रेड पेनने काय करा सांगा मार्क करा. हे झालं. तर आता याच्यानंतर पुढे सांगतो तुम्हाला की लवकर सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे, लवकरात लवकर तुम्हाला काय करायचंय सिलेबस गेन करायचा आहे, कव्हर करायचा आहे. तर आता तुम्हाला सांगतो की आता समजा इथं बोर्डवर बघा 4-5 टॉपिक मी या बोर्डवर इथे काय सांगा घेतलेले आहे, लक्षात घ्या. आता 5-6 टॉपिक या ठिकाणी बोर्डवर घेतले आहे. म्हणी व त्यांचे अर्थ आहे, वाक्प्रचारांचे अर्थ आहे, नंतर काय सांगा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे आणि विरामचिन्हे असं काय सांगा या ठिकाणी दिलेलं आहे. तर मला एक सांगा की आता हे समजा हे कोणते टॉपिक आहे, हे जे टॉपिक आहे मी तुम्हाला इथे दिलेले आहे, तर हे टॉपिक आहे तुम्हाला काय सांगा TCS विचारणारे टॉपिक आहे. कोणते TCS विचारणारे टॉपिक आहे, हा महत्वाचा मुद्दा. तर आता तुम्हाला सांगतो याच्यापैकी तुम्हाला एकही टॉपिक अजिबातच जमत नाही असं होत नाही. तर या टॉपिक पैकी सुद्धा तुम्हाला याच्यात 2 प्रकार पडतात. अनुक्रमणिका जेवढी आपल्याला विचारली तेवढं तर आपल्याला करायचंच नाहीये, फक्त आपण फोकस करणार आहोत TCS ने आतापर्यंत ज्या टॉपिकवर म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न विचारले तो टॉपिक आपल्याला अत्यंत स्ट्रॉंग करायचा आहे, हे लक्षात घ्या. आता TCS विचारणाऱ्या टॉपिक मध्ये 2 प्रकार पडतात. एक प्रकार असे की TCS विचारणारे टॉपिक तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमध्ये मार्क केले तर त्याच्यामध्ये त्याचे 2 प्रकार, एक तुम्हाला पूर्वीपासूनच काय सांगा येणारे टॉपिक, जमणारे टॉपिक, आणि दुसरा प्रकार येतो तुम्हाला न जमणारे टॉपिक. हे आपल्या बोर्डवर काय म्हणून सांगा, जसं आपण आता हे 5 टॉपिक आहे आणि उदाहरणार्थ हे काय सांगा 4-5 टॉपिक जे आहे ती काय सांगा TCS तुम्हाला विचारते. तर याच्यापैकी तुम्हाला कोणता जमतो, तर हे लक्षात घ्या. इथे काय सांगा विरामचिन्हे हा टॉपिक तुम्हाला 100% जमतो, काही प्रॉब्लेम नाही. मग आता तुम्हाला काय सांगा उरले किती, तर याच्यापैकीही किती उरले सांगा 3च टॉपिक उरले. किंवा तुम्हाला याच्यापैकी 2 टॉपिक जमतो, एक वाक्प्रचारांचे अर्थ व उपयोग जमतो आणि काय सांगा विरामचिन्हे जमतो. मग हे असे 2 टॉपिक तुमचे झाल्याच्या नंतर आता सर उरले किती टॉपिक, तर उरले किती सांगा 2 टॉपिक. म्हणजे हे लक्षात घ्या, पहिल्यांदा काय करा व्यवस्थित समजून घ्या, सिस्टमला समजून घ्या, अभ्यासाला वेळ मिळतो आणि जनरल सायन्स मध्ये जीके मध्ये सुद्धा जे टॉपिक विचारले त्याच्यावर पहिल्यांदा पकड जमवा. जर समजा चुकून माकून योगायोगानं परीक्षा जर दूर गेली तर त्यावेळेस वाटल्यास आपण काय म्हणून सांगा इतर एक 2 प्रश्न वगैरे ज्या टॉपिकवर विचारले TCS ने त्या टॉपिकला आपण कव्हर करणार आहोत. पण तुम्ही काय म्हणाल सांगा कुठेतरी दुसऱ्या म्हणजे आता नव्या पुस्तकांचा ढीक पाहिजे, रोज काय सांगा TCSच्या नावाखाली मार्केटमध्ये 100 पुस्तकं येऊन राहिली, तर आता तुम्ही ती 100ही पुस्तकं खरेदी करणार आहे का, नाही. आपण कशी काय 100 पुस्तकं खरेदी करणार आहोत, तर बघा आता तुम्हाला सांगतो अनुक्रमणिका उघडा, तुमच्याकडे जी पुस्तकं असेल त्या पुस्तकांची अनुक्रमणिका उघडा आणि शेकडो व्हिडिओ आपल्या युट्यूबला पडलेले आहे
की TCS ने कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहे. तुम्ही कोणाचाही बघू शकता, मी असं म्हणत नाही माझाच बघा मलाच फॉलो करा असं मी म्हणत नाही. शेकडो व्हिडिओ तुमच्या काय सांगा युट्यूबला पडलेले आहे, त्याच्यापैकी काय म्हणून सांगा तुम्ही मात्र जे मटेरियल आधीपासून रेफर करत आहात, जी पुस्तके तुम्ही आधीपासून वापरत आहात लक्षात घ्या, तर तीच पुस्तके काय सांगा तुम्ही वापरायला पाहिजे हे लक्षात घ्या. मग इथे अनुक्रमणिका आपण पहिल्यांदा लक्षात ठेवा, अनुक्रमणिकेमधील निव्वळ TCS ने जे आता काढून दिलेले आहे ते टॉपिक मार्क करा. त्याच्यात तुम्हाला येणारे टॉपिक आहे याच्यावर फक्त रिवाइज करायला सोडून द्या आणि दादांनो तुम्हाला सांगतो की न जमणारे जे टॉपिक आहे त्याच्यावर फोकस करा. न जमणारे काय म्हणून सांगा टॉपिक आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. मग आता तुमची एवढी मोठी अनुक्रमणिका असताना आता अनुक्रमणिका केवढी आहे सर, जसं आपण काय म्हणून सांगा वाळंबे सरांच्या पुस्तकात तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे काय सांगा 5-6 पेजेसची अनुक्रमणिका आहे. पण आपल्याला त्याच्यापैकीही काय करायचं आहे, तर त्याच्यापैकी काय करायचं आहे समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर काय म्हणून सांगा शब्दांचे प्रकार, हे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी व त्यांचे अर्थ, वाक्प्रचारांचे अर्थ व उपयोग, आणि त्याच्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द आणि विरामचिन्ह हे करायचं आहे. ह्याच्यानंतर आपण काय सांगा गणितातले जर टॉपिक कोणते करायचे आहे सर, संख्या आणि हे बेसिक क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, लसावी, मसावी, कंचे, भागुबेव, बोडमास सिस्टम आणि सरासरी, मिश्रणे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, शेकडेवारी, नफा तोटा, नंतर सूट व कमिशन, रेल्वे, काम, काळ, वेग, नळ व टाकी, बोट प्रवाह, क्षेत्रफळ, घनफळ, गुणोत्तर, प्रमाण, भागीदारी, चलन, मापनाची परिमाणे आणि घड्याळ हे टॉपिक तुम्हाला येणं अत्यंत जरुरी आहे. त्याच्यासोबतच समजा बुद्धिमापनचे जर टॉपिक आपण बघतो म्हटलं तर तुम्हाला पहिल्यांदा पाढे येणं गरजेचे आहे. किमान 30 पर्यंत पाढे म्हणा, 20 पर्यंत काय म्हणून सांगा वर्ग म्हणा, 15-20 पर्यंत काय सांगा घन म्हणा, ह्याला बेसिक तयारी म्हणा. त्याच्यानंतर श्रेणीवर प्रश्न झाले, वर्गीकरणावर प्रश्न झाले, अक्षर मालिका, अंक मालिका, वेगळी संख्या व अंक ओळखणे, सांकेतिक भाषा, कोड लँग्वेज, नंतर काय म्हणून सांगा समान संबंध, कोणामधला, अक्षरामधला, अंकामधला, आकृतीमधला, ब्लड रिलेशन, विसंगत घटक, डायरेक्शन, तार्किक विश्लेषण, रांगेतील स्थान ओळखणे, आकृत्यांची मोजणी, त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, आयात मोजणे, चौरस मोजणे, याच्यावर काय सांगा प्रश्न येत असतो हे लक्षात घ्या आकृत्यांची मोजणीमध्ये. त्याच्यानंतर काय सांगा कोडे, म्हणजे गणितीय कोडे, अंकांचे कोडे असते बघा, अंकांची कोडी, गणितीय कोडी, घनाकृती ठोकळे, आणि वय काढणे किंवा वयवारी म्हणा, वाक्यावरून त्याचे काय सांगा निष्कर्ष काढणे, वेन आकृत्या, याच्यावर प्रश्न असतात हे लक्षात घ्या. तर आता याच्यानंतर काय सांगा सामान्य ज्ञानामध्ये त्यांनी कशावर फोकस केलेला आहे, तर हे बघा महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, त्याच्यानंतर पंचायत राज व राज्य घटना, त्यांच्या आर्टिकलवर फोकस आहे थोडासा लक्षात घ्या. त्याच्यानंतर भारतीय संस्कृती, याच्यामध्ये तुमची काय सांगा इथे लक्षात घ्या भारतीय संस्कृती नृत्य आहे, त्यानंतर काय सांगा गायन वादनाची काय सांगा साधना आहे, नृत्य वेगवेगळ्या राज्यांतली, याच्यावर काय सांगा प्रश्न 100% होऊन राहिलं. म्हणजे वादनाची साध्य कोणत्या प्रकारची असाही प्रश्न काय सांगा होत असतो हे बघा. त्याच्यानंतर सायन्समध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र याच्यावर प्रश्न झालेले आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारकांचं कार्य त्याच्यावर प्रश्न आहे. भारताच्या शेजारील देशांची माहिती याच्यावर प्रश्न आहे. आणि चालू घडामोडीमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन अशा काय म्हणून सांगा चालू घडामोडी आपल्याला या ठिकाणी काय सांगा दिलेले आहे हे लक्षात घ्या. मित्रांनो परत एकदा सांगतो तुम्हाला लक्षात घ्या की इथे हे आपल्या ॲपचा काय सांगा लोगो आहे, हे तुम्हाला प्ले स्टोअरला मिळेल आणि तिथून काय म्हणून सांगा तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि आपली जी बॅच आहे सर्व विषय घेऊन इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि संपूर्ण सामान्य ज्ञान याची बॅच तुम्हाला फक्त 999 रुपयात उपलब्ध होईल. आणि किती तर काय सांगा 4 तास रेग्युलर लाईव्ह मिळेल. भरतीच्या आधी तुमचा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी एनी हाऊ कंडिशन कंप्लीट करून देण्यात येईल असे लक्षात घेऊया. बघा ह्याच्यानंतर जर समजा आपण बघतो म्हटलं तर इंग्रजी व्याकरण, बघा इंग्रजी व्याकरणाची तुम्ही जी पुस्तक वापरत असाल ती वापरा. सध्या आपण काय सांगा MJ शेखचं आणि त्याच्यानंतर मराठीतून बरंच एक्सप्लेनेशन शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये आहे हे बघा. आणि त्याचा सिलेबस खूप मोठा आहे, परत तेच सांगायचं आहे सिलेबस खूप मोठा आहे. पण आपल्याला सिलेबस मधलं सर्व करायचं का, तर त्याच्यामध्ये बघा त्याच्यापैकी नाही मग डायरेक्ट इनडायरेक्ट इथे 80 क्वेश्चन होते, ऍक्टिव्ह पॅसिव्हचे 57 होते, टेन्सेसचे काय सांगा 60 क्वेश्चन होते, प्रिपोजिशन 56, आर्टिकल 28, वर्ब 19, पॅराजम्बलिंग 66. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत पॅराजम्बलिंगवर काय सांगा 2 क्वेश्चन होते लक्षात घ्या. नंतर वोकॅब्युलरी, सिनोनिम, ॲटोनिम, प्रोवर्ब लक्षात घ्या, काय म्हणून सांगा टेन्सेस अँड काइंड ऑफ टेन्सेस, नंतर क्वेश्चन टॅग, यूज प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब, नंतर स्पॉट द एरर, वर्बल फ्रेजेस, कॉम्प्रिहेन्शन, पॅसेजेस,
नंतर स्पेलिंग, सेंटेन्स स्ट्रक्चर, वन वर्ड सबस्टिट्यूशन याच्यावर काय सांगा सर्वच्या सर्व प्रश्न होते. तर आता हे करत असताना तुम्ही काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर इथं थोडंसं लक्ष द्या. बघा ह्या ठिकाणी काय करायचं सांगा, थोडंसं लक्ष द्या. आता तुमच्याकडे किती गोष्टी असणं जरुरी आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर हे बघा, तलाठीच्या पेपरची तयारी करत असताना तुमच्याकडे एकूण काय सांगा 3 गोष्टी असणं जरुरी आहे. तर तुम्ही पहिल्यांदा काय बघा, प्रश्नपत्रिका. पहिल्यांदा ते टॉपिक जे सांगितले त्याला काय सांगा मार्क करा. जे येत नाही त्याच्यावर फोकस करा, जे येत नाही त्याचा अभ्यास करा. लक्षात घ्या. तर इथे तुमच्याकडे 3 गोष्टी असणं जरुरी आहे. एक जी गोष्ट आहे तर ती गोष्ट म्हणजे कोण सांगा, प्रश्नपत्रिका. 2019च्या काय सांगा प्रश्नपत्रिका असणं जरुरी आहे. आणि ती प्रश्नपत्रिका तुम्हाला जर समजा मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे किंवा तुम्हाला इंग्रजीचा, गणिताचा किंवा जीकेचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही पहिल्यांदा त्याच्यातलं मराठी सोडवा किंवा एक अख्खी प्रश्नपत्रिका सोडवा. आणि तुमचे जे टॉपिक आहे, जे TCSने टॉपिक विचारलेले आहेत त्या टॉपिकला तुम्ही तर मार्क केलेलंच आहे. ऑलरेडी काय सांगा मार्क तुम्ही केलेला आहे. मग त्याच्यापैकी आता तुम्हाला त्या टॉपिक पैकी तुमचं याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवरचा क्वेश्चन चुकत आहे त्याला पहिल्यांदा काय सांगा त्याचा फॉलोअप घ्या. त्याला इकडे काय सांगा एका वहीमध्ये लिहा. लक्षात घ्या. समजा तुमचा काय सांगा नाम टॉपिकवरचा प्रश्न चुकत आहे प्रश्नपत्रिकेमध्ये, मग इथे तुम्हाला नाम टॉपिक मजबूत करणे किंवा कायमस्वरूपी तो त्याच्यावर काय सांगा वर्क करणे हे जरुरी आहे. म्हणजे पुढे नाम टॉपिकवर आपल्याला समजा क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन आपला चुकता कामा नये. समजा तुम्हाला काय सांगा सर्वनाम टॉपिकवरचा प्रश्न चुकत आहे तर सेम पॅटर्न सर्वनाम टॉपिक तुम्हाला क्लिअर करून घेणं जरुरी आहे. समजा ज्या टॉपिकवरचा आपला प्रश्न अजिबात चुकतच नाही तर त्याच्या मागे आपण हात धुवून लागणं काही जरुरी नाही. लक्षात घ्या. म्हणून हे लक्षात घ्या, प्रश्नपत्रिकेशिवाय इवन मी तुम्हाला सांगतो प्रश्नपत्रिकेशिवाय अभ्यास करणं हे म्हणजे काय सांगा दिशाहीन काम होईल, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपर असतात लक्षात ठेवा, क्वेश्चन पेपर. तर हा जो क्वेश्चन पेपर आहे तर लक्षात घ्या पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे, नंतर त्याच्यावर आपण वर्क करायचं. लक्ष द्या. जे टॉपिक आपल्याला अजिबात येत नाही, बिलकुल जमत नाही, त्याच्यावर तुम्हाला काय करणं जरुरी आहे तर त्याच्यावर तुम्हाला काय सांगा वर्क करायचं आहे, त्याच्यावर काम करायचं आहे, ते टॉपिक मजबूत बनवायचे आणि त्याच्यापैकी एकही प्रश्न आपला वाया जाणार नाही याची तुम्हाला या ठिकाणी काय करायची आहे सांगा काळजी घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर हे सगळे टॉपिक झाल्याच्या नंतर रोज काय सांगा किमान 2 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवून पाहायच्या. खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आता सुरुवातीला दाखवला आपल्या ॲपला आपण सर्व प्रश्नपत्रिका काय सांगा टाकलेल्या आहे. तर लक्षात ठेवा की किमान 2 प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवून पाहायच्या. आणि तुम्हाला काय येतं आणि तुम्हाला काय येत नाही लक्षात घ्या. तर हे फक्त कोण सांगेल तुम्हाला, प्रश्नपत्रिकाच सांगेल. तुम्ही स्वतःचं मूल्यमापन, आपण दुसऱ्यासारखं नसतो, आपल्या शिक्षकाला सुद्धा माहित नसतं की आपल्याला काय जमतं आणि काय जमत नाही. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काय करणं जरुरी आहे, रेग्युलर प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा आणि त्याच्यात जे टॉपिक तुम्हाला जमत नाही त्या टॉपिकवर वर्क करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय जरुरी आहे इकडे काय म्हणून सांगा, पुस्तके तुमच्याकडे असणं जरुरी आहे. आणि मग ते टॉपिक त्या पुस्तकातून त्याचं रिव्हिजन करा, वाचा. लक्षात घ्या आपल्या बॅचमध्ये काय म्हणून सांगा बॅच जॉईन करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला A to Z बेसिक टू काय म्हणून सांगा ॲडव्हान्स सर्वच्या सर्व शिकवल्या जाईल. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो की आपल्याला कोणताही टॉपिक असेल, कोणताही सब्जेक्ट असेल तर त्याच्यावर काय करा सांगा, प्रश्नपत्रिकेचा मुद्दा महत्वाचा आहे. प्रश्नपत्रिके सॉल्व्ह केल्याच्या नंतर तो टॉपिक येत नसेल तर त्या टॉपिकवर तुम्ही वर्क करा, पुस्तकातून वाचा, त्याला कव्हर करा आणि निश्चित काय म्हणून सांगा दिशेने अभ्यास करा. दिशाहीन अभ्यास अजिबात करू नका. आणि काही जर समजा तुम्हाला तलाठीच्या संदर्भात अडचणी असेल तर हा माझा काय म्हणून सांगा नंबर आहे. याच्यावर तुम्ही काय म्हणून सांगा फोन करू शकता. काही जर अडचणी असेल लक्षात घ्या, याच्यावर तुम्ही फोन करा. काही अभ्यासासंबंधित येत असेल तर लक्षात घ्या. परत एकदा सांगतो मित्रांनो, लक्ष द्या. इथे काय म्हणून सांगा, इथे आपल्या काय म्हणून सांगा ॲपमध्ये प्ले स्टोअरला जाऊन ॲप डाउनलोड करा, राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ म्हणून. आणि तिथे तुम्हाला ही बॅच सगळे विषय बेसिक टू संपूर्ण ॲडव्हान्स, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, संपूर्ण सामान्य ज्ञान हे फक्त 999 रुपयामध्ये काय म्हणून सांगा अवेलेबल आहे. लक्षात घ्या. आणि रेग्युलर काय सांगा 4 तास लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत असते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.